ऑगस्ट क्रांती मैदानावरती ईदची नमाज नको असं म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय। मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्र लिहिलेलं आहे। तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा यांचं म्हणणं आहे। अशा प्रकारे याचिका करणारं लज्जास्पद असल्याचं लोढा म्हणतायत। तर 7 जूनला परवानगी नाकारण्याची मंत्री लोढांनी आयुक्तांना विनंती केलेली आहे। तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा म्हणतायत। तर ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको असं म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय। मुंबई पोलीस आयुक्तांना परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्र लिहिलेलं आहे। तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा यांचं म्हणणं आहे। तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आदिशी माहिती देत आहेत। तुषार, आपण बघतोय ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर मंत्री मंगल प्रभात लोढांनी आपल्याला विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज पठणास याचिकेत मागितली होती परवानगी, मात्र या परवानगीला या ठिकाणी उच्च न्यायालयाला थेट मंगल प्रभात लोढांनी आपल्याला विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारण्यासाठी देखील लोढांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे। आता मुंबई पोलीस आयुक्त या पत्राला नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मंगल प्रभात लोढांचं ज्यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानानुसार ऑगस्ट क्रांती मैदानाला एक ऐतिहासिक महत्व आहे, अशा प्रकारे याचिका करणं हे लज्जास्पद असल्याचं देखील मंगल प्रभात लोढांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये कोणत्याही स्वरूपाची ईदची नमाज पठण केली जाऊ नये असं मंगल प्रभात लोढांनी म्हटलेलं। त्यामुळे एक प्रकारे कोर्टाला विरोध करण्याचं काम लोढांनी जर केलेलं असलं तर आता मुंबई आयुक्तांना जे पत्र आता लोढांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त नेमकं काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।